नमस्कार मंडळी, हिवाळ्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या काही महत्त्वाच्या चेहरा सुंदर बनवण्यासाठी अतिशय सुंदर टिप्स घेऊन आले आहे। पण त्या अगोदर जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करा। डागरहित त्वचा दिसण्यामध्ये तेलकट त्वचा हा एक मोठा अडथळा आहे। सहसा सौंदर्य प्रसाधने त्वचेला चमक देण्यापेक्षाही अधिकत्व व तेलकट करतात। घरगुती उपचार पद्धतीने तुम्ही तेलकट त्वचेपासून बचाव करू शकता। तर मी काही खालील आयुर्वेदिक टिप्स म्हणजेच घरगुती टिप्स सांगणार आहे। 1. ओठ कोरडे किंवा भेगा पडत असतील तर झोपताना ओठांना थोडेसे गाईचे तूप लावावे, म्हणजे ओठ मऊ किंवा नरम पडतात। 2. दुधामध्ये अशी गुणकारी सत्वे असतात जे तेलकट त्वचेसाठी उपायकारक असतात। चेहऱ्याला दुधामध्ये बुडवलेल्या कापसाच्या बोळ्याने साफ करा। हे तुम्ही दिवसातून 2 वेळा तरी करा आणि रात्री झोपण्यापूर्वी तर नक्कीच करा। अधिक परिणामकरिता तुम्ही यात लिंबाचे काही थेंब टाकू शकता। 3. संत्रीमध्ये क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असलेली संत्री हे त्वचेसाठी उपायकारक आहे। वाटीमध्ये अर्धे संत्र्याचे रस काढा आणि कापसाच्या गोळ्याने चेहऱ्यावर लावा। हा रस 15 मिनिटेकरिता ठेवून द्यावे व 15 मिनिटांनंतर धुवून काढा। चेहऱ्याला एक तेजगी आणि टवटवीतपणा तसेच निखार येईल। 4. हिवाळ्यामध्ये पावलांची खूप काळजी घ्यावी लागते। त्यासाठी रात्री झोपण्याआधी थोडा वेळ कोमट पाण्यामध्ये पाय बुडवून ठेवावेत व मऊ कपड्याने पुसून घ्यावेत। 5. पायांवरील डाग व घालवण्यासाठी लिंबाची साल त्यावर 5 ते 7 मिनिटांसाठी चोळावे। हा उपाय दिवसातून 2दा करा, कमीत कमी 7 दिवस तरी करावे। डाग लवकर कमी होतात। ग्लिसरीन, लिंबू आणि गुलाबजल यांचे मिश्रण नियमित लावल्याने पण पाय मऊ आणि छान होतात। कधीकधी लिंबाची फोड, साल वगैरे पावलांवरती पायांवरती घासली तर त्या निघून जातो। मोहरीचे तेल व मीठ यांनी हलका मसाज केला तर मऊपणा येतो। 7. कोरड्या त्वचेचे पोषण करण्यासाठी नारळाचे दूध उपयोगी ठरते। कोरडेपणामुळे त्वचा काळवंडलेली नसते, रखरखीत वाटायला लागते, तेव्हा नारळाच्या दुधाने चेहरा पुसावा। 8. पुदिन्यामध्ये बरेच औषधी गुण असतात आणि साधारणपणे प्रत्येक व्यंजनात याचा वापर केला जातो। बऱ्याच वर्षांपासून सौंदर्य प्रसाधनांमध्ये पुदिन्याचा वापर चांगल्या प्रकारे केला जातो। 9. चमचाभर मध हातावर घेऊन चेहऱ्याला लावावे। मिनिटभर हाताने चेहऱ्याला मसाज करावा। यामुळे चेहरा स्वच्छ होऊन चेहऱ्यावर ग्लो येऊन चेहरा चमकू लागेल। 10. दही आणि स्ट्रॉबेरी हे दोन्ही घटक त्वचेची काळजी घेण्यासाठी सर्वात उपयोगी मानले जातात। हे मिक्स करून चेहऱ्यावर लावल्याने त्वचा टवटवीत राहते आणि ती जास्त काळ हायड्रेट ही राहते। एका भांड्यात 2 ते 3 स्ट्रॉबेरी मॅश करा आणि त्यात 1 चमचा दही घाला आणि ही पेस्ट चेहऱ्यावर लावा। तर मैत्रिणींनो, याच होत्या आपल्या छोट्या छोट्या महत्त्वाच्या हिवाळ्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या थंडीच्या काही 10 घरगुती टिप्स। आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच कुक विथ प्रियंका मराठीला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी ज्यावेळेस नवनवीन व्हिडिओ अपलोड करत असते त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल। तर अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा। धन्यवाद।